नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कचरा कोंडीने पेटले माधवनगर, ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार. प्रशासनाच्या दिरंगाई विरुद्ध सुमित निकम यांचा आंदोलनाचा यलगार. 30 दिवसांचा अल्टिमेटम. माधवनगरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या माधवनगरमधील जनक्षोभ आता अनावर झाला आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला आता थेट टाळे ठोकण्याचा इशारा युवा कार्यकर्ते सुमित शशिकांत निकम यांनी या संदर्भात प्रशासनाला शेवटचा इशारा देत आंदोलनाचे रणशिंग फुंकला आहे. माधवनगरमधील कचरा डेपो आणि रस्त्यांवरील अस्वच्छतेबाबत सुमित निकम यांनी 30 डिसेंबर 2024 पासून आजवर तब्बल 4 वेळा लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने केवळ 3-4 डंपर कचरा उचलण्याचे नाटक करून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप निकम यांनी केला आहे. सध्या परिसरात कचरा जशाच्या तसा पडून असून तो उघड्यावर जाळला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. 30 दिवसांची डेडलाईन, प्रशासनाची ही कार्यशून्यता आता सहन केली जाणार नाही, अशा शब्दात निकम यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी निवेदनात स्पष्ट म्हटलं आहे की माधवनगरमध्ये तातडीने घनकचरा प्रकल्प उभा करावा, रस्त्यावरील आणि डेपोमधील कचऱ्यांची पूर्ण विल्हेवाट लावावी. जर 30 दिवसात हे प्रश्न सुटले नाहीत तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन केलं जाईल. या पत्राच्या प्रती केवळ ग्रामपंचायतीलाच नाही तर गटविकास अधिकारी, पंचायत समिती मिरज आणि संजयनगर पोलीस ठाणे यांनाही पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. लोकशाही मार्गाने दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता माधवनगर ग्रामपंचायत नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलं आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाला आता कृतीतूनच उत्तर दिलं जाईल. हा इशारा नाही तर माधवनगरच्या स्वाभिमानाचा लढा आहे. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.